आज आपण पाहणार आहोत स्ट्रॉबेरी फ्लेवरचा हा सुंदर असा केक। यासाठी मी व्हॅनिला प्रीमिक्समध्ये स्ट्रॉबेरी एसेन्स ॲड करून हा बेस बनवून घेतलेला आहे। स्ट्रॉबेरी एसेन्स ॲड करताना अगदी थोडंसं ॲड करायचं आहे, जास्त ॲड केल्यास आपला बेस कडवट होऊ शकतो। इथे मी अर्धा किलो प्रीमिक्ससाठी फक्त 2 ड्रॉप एसेन्स वापरलेले आहे। आत्ता मी हा बेस पाणी आणि स्ट्रॉबेरी क्रशने सोक करून घेत आहे, यामुळे बेसची टेस्ट खूप छान लागते। यानंतर आपण क्रीम ॲड करून घ्यायची आहे। इथे मी क्रीम फार थोड्या प्रमाणात वापरणार आहे, कारण तशी कस्टमरची डिमांड होती। यानंतर स्ट्रॉबेरी क्रश ॲड करून आपण हा पूर्ण केक व्यवस्थित क्रीमने कोट करून घ्यायचा आहे। फायनल फिनिशिंग झाल्यावर इथे मी 2D नोझलने एक रोजेट काढून त्यानंतर स्टार नोझलने थोडेसे स्टार काढून घेतलेले आहे। अशाच पद्धतीने मी पूर्ण केक कवर करून घेतलेला आहे आणि यानंतर पिंक कलरची स्टार नोझलने छोटीशी बॉर्डर काढून घेतलेली आहे। यानंतर स्टार नोझलने व्हाईट कलरच्या क्रीमने मी थोडेसे स्टार ॲड करून घेतलेले आहे। शेवटी याच्यावर व्हाईट चॉकलेटने मी डॅड नाव बनवून घेतलेले आहे, जे मी केकवर ॲड केलेले आहे। थोडेसे सिल्वर कलरचे स्प्रिंकल ॲड करून मी केक कंप्लीट करून घेतलेला आहे। मी हा केक कस्टमरने जसा फोटो पाठवला सेम तसाच मी हा केक करून दिलेला आहे। अशा पद्धतीच्या नवनवीन केकच्या डिझाईन पाहण्यासाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा। थँक्यू।